Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 9th standard semi-English poem Silver. So मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सिल्वर पोएम बघणार आहोत. Let's get started. Slowly, silently, now the moon walks the night in her silver shoon. This way and that she peers and sees silver fruit upon silver trees. सो मित्रांनो, या पोएममध्ये मून म्हणजे चंद्राचं वर्णन आहे. स्लोली सायलेंटली नाव द मून, अतिशय शांतपणे, अतिशय चुपचापपणे मून म्हणजे जो चंद्र आहे, वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून, तिच्या सिल्वर शून, शून म्हणजे शूजमध्ये, चंदेरी रंगांच्या शूजमध्ये रात्री आकाशामध्ये चालत आहे. म्हणजे जसा चंद्र हळूहळू वर येतो, जणू काही तो आकाशामध्ये चालत असल्यासारखा भास होतो. दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज, इकडून नाही तर तिकडून शी पियर्स, पियर्स म्हणजे ऑब्झर्व्स, टोकावणे, अँड सीज आणि ती काय बघते, सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज, चंदेरी झाडांवर चंदेरी फळं लागलेली आहेत. वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम बिनीथ द सिल्वरी टॅच. सो एक एक करून, वन बाय वन मीन्स एकामागे एक एक करून, द केसमेंट्स कॅच, केसमेंट्स मीन्स खिडक्या, हर बीम्स बिनीथ द सिल्वरी टॅच, तर एक एक करून प्रत्येक खिडकीच्या आत काय येत आहे, हर बीम्स, बीम्स म्हणजे किरणे, कुणाचे, चंद्राचे, चंद्राचे किरणं येत आहेत. बिनीथ द सिल्वरी टॅच, चंदेरी रंगाचं जे छत आहे, टॅच म्हणजे छत, त्या खालील खिडक्यांमध्ये चंदेरी प्रकाश घरामध्ये प्रवेश करत आहे. काउच्ड इन हिज केनल लाईक अ लॉग, विथ पॉज ऑफ सिल्वर स्लिप्स द डॉग. आपल्या केनलमध्ये, आपल्या डॉग हाऊसमध्ये एखाद्या ओंडक्याप्रमाणे पडलेला जो कुत्रा आहे, त्याचे पंजेसुद्धा सिल्वर रंगाचे दिसत आहेत, त्याचे पॉजसुद्धा सिल्वर रंगाचे दिसत आहेत. फ्रॉम देअर शॅडोई कोट द व्हाईट प्रेस्ड पीप ऑफ डव इन सिल्वर फेदर्ड स्लीप. आपल्या शॅडोई कोटमध्ये, आपल्या खुराड्यामध्ये पुढे छातीवर पांढरे पंख असलेले जे डव्ज आहेत, जे कबूतर आहेत, ते सुद्धा झोपलेले आहेत, त्यांचे पंख सिल्वर म्हणजे चंदेरी रंगाचे दिसत आहेत. अ हार्वेस्ट माऊस गोज क्रॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. हार्वेस्ट माऊस म्हणजे शेतातील उंदीर, स्क्रॅम्परिंग बाय सैरावैरा इकडून पडताना दिसतो, त्याचे क्लॉज म्हणजे पंजे आणि त्याचे डोळे दोन्हीही चंदेरी रंगाचे म्हणजे सिल्वरी दिसत आहेत. अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन सिल्वर स्ट्रीम. आणि मूवलेस फिश, मूवलेस फिश म्हणजे स्तब्ध अशी मासळी इन द वॉटर ग्लीम, पाण्यामध्ये चकाकत आहे, बाय सिल्वर रीड्स इन सिल्वर स्ट्रीम. सिल्वर रीड्स म्हणजे काय, तर नदीमधील जे शेवाळ असते किंवा जे छोटे छोटे झाडं असतात त्यामध्ये ते सुद्धा सिल्वर रंगाचे दिसत आहेत. सिल्वर स्ट्रीम म्हणजे चंदेरी रंगाचा प्रवाह आपण म्हणू शकतो, ओढा. तर अशा या चंदेरी ओढ्यामध्ये एक मासळी सिल्वर रंगाची दिसत आहे, चमचम चमकत आहे. तर अशा प्रकारे पूर्णचंद्र म्हणजे ज्या दिवशी फुल मून नाईट असते, त्या रात्री सगळीकडे जो मूनलाईट आहे तो पसरलेला असतो. त्या रात्रीचं वर्णन पोएट वॉल्टर डे ला मेयर यांनी या पोएममधून आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, आय होप सर्वांना ही पोएम खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.